काय झालं एवढं रुसायला? असंच रुसले. असंच? हा. लोक काम करायला ह्यांना भारी वाटतंय. उधारी वसूल करायला 1.5-2 लाखाची उधारी झाली. 10,000 रुपये सुद्धा कोणाला देऊ वाटणार नाही. त्यामुळे लिहून ठेवणं काम बघू पुढची पुढे. ऐका ना. काय बोल? काय करायला? पण लोकांच्या उधाऱ्याचा हिशोब करतोय. झालं? नाही चालूच आहे. का? काही नाही ते मी म्हणत होते ते चालू केलं नव्हतं का गेलो आपण दिवशी. हा. तर तिथं ना केकचं दुकान लय चांगलं झालंय. कुठे? तिथं चालू केला. असं आहे? हो. त्याचं काय आलं आता मध्ये? त्याचं काय आलं मध्ये आता? केकचं दुकान. केकचं दुकान हा झालं, पण मग त्याचं काय आलं मध्येच? आता केकचं दुकान होतच असतं तिथे दररोज नवीन एखादं दुकान, म्हणजे कशाने काय कोणी ना कोणी ओपन करते. त्याचं काय आलं? मी म्हणते या ना तुम्ही एकदाच बघून. दुकान? हो. दुकान पेशल दुकान बघायला जायचं मी इथून? मग काय होतंय बरं? माझं काही काम असेल तर मग गेलो असतो, किंवा केकच्या दुकानातच माझं काही काम आहे तर मग मी गेलो असतो. पण पेशल सगळे काम मी सोडून फक्त केकचं दुकान बघायला मी जायचं का? ते राधिका त्या दिवशी नाही का बरं बर्थडे झाला, ते तिथूनच केक आणला होता एवढा मोठा केक. असं या ना, मी म्हणते तुम्ही या ना बघून एकदा. मला एक गोष्ट कळा ना, तालुक्याला एवढं सारे दुकान आहेत, तुला ते केकच्या दुकानाच काय आलंय सारखं सारखं? ते केकचं दुकान आणि बर्थडे आणि काही नाही हे सारखं सारखं काय मला बोलायला लागले? मला काय डोक्यातच येईना म्हणे काही. काय तुम्हाला काय सांगावं का नाही बरं? काय बोलू तुला सारखं ते बर्थडे केक हे ते. जाऊ द्या, आपण आपला हिशोबच काढू. कुठं चाललात? मी होय. हा, मी चालू जरा हे चाललोय, मित्राकडे चाललोय, जरा बाहेर चाललोय. बाहेर चाललात? हा का? काय झालं? ते केकच्या दुकानावर चालत का? केकच्या? हा. मला काय कळलंच, मला काय काम धंदा आहे का नाही? सारखा केक 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 काय चाललंय मग? ते ऐका ना, आज ना चिकूचा वाढदिवस आहे. चिकूचा? हा. दररोजच काहीतरी आहेच बाबा केकचं. काय झालं केकचं? तुला इतकं काय याड लागलंय केकचं? केकचं याड नाही लागलं, मी म्हणते त्या चिकूचा वाढदिवस आहे, मग काय घेऊन जाऊ चिकूला? चिकूला? हा. चिकूला आता तुझ्या मनाने काहीतरी न्यायचं, मला काय विचारायचं इतकं बारीक सारीक? आणि तसं बी मला तू कुठं सगळ्याच गोष्टी विचारती, ते केकचं बरं मला विचारायला लागली तू, बाकीचं काही मला विचारित नाही. मग तुम्ही सांगा ना काय घेऊन जाऊ? पण काहीतरी नाही, मला काय विचारती मी तुला? काय त्याचा वाढदिवस आहे. अरे मी ना, मग तुला जे वाटेल बाबा, तुझ्या बजेट मध्ये हिशोबात तुला जे योग्य वाटेल ते काही बी घेऊन जा ना, मला काय विचारती? ऐका की, या माणसाच्या नाव वाढदिवस माझा आहे का नाही काय माहिती लक्षात. किती काय काय आठवण करून दिली तरी पण नाही. जाऊ दे, मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही. अजून पण नाही आले. कोण बसली बाबा? काय चाललं? कोण बसली? कमून नाही. काय झालं एवढं रुसायला? असंच रुसले. असंच? हा. हॅपी बर्थडे. हे तुमच्या लक्षात आहे? हो, माझ्या लक्षात होतं. मी तुझी मजा घेत होतो. मला बघायचं होतं की बाबा तुझी म्हणजे काय प्रतिक्रिया, कशा पद्धतीचा तुझा प्रतिसाद बघायचं होतं मला, म्हणून मी नाटक करीत होतो. खरंच लक्षात होता? हो, तुझा बर्थडे करायचा संध्याकाळी. खरं? बर्थडे साठी मला क्लिव देत होती, हे बी माझ्या लक्षात येत होतं. मला वाटलं विसरलात काय, कोण लक्षातच नाही वाटलं. नाही नाही, मी विसरेन कसा बर्थडे तुझा? मला बघायचं होती तुझी मजा. करू मग आपण संध्याकाळी बर्थडे तुझा. त्याची काही गरज नाही. काय बर्थडे नाही करायचं, काही नाही. तुम्ही मला विश केलं ना, त्यातच आलं सगळं. पण मला करू बर्थडे, जाऊ दे काय आता. नाही नाही नाही, नको. मला फक्त ना सकाळी वाटत होतं की तुम्ही मला विश करा, नाही का. बर्थडेची काही गरज नाही. तशी आपली पण तानातून चालू आहे, नाही का. काय लोक काय आज बर्थडे करतात उद्या भांडतात, नाही का. मग बर्थडेची काहीच गरज नाही. आपण ना सुख दुःखामध्ये सोबत राहू, नाही का. मला बस एवढंच पाहिजे. आणि तुम्ही मला विश केलं ना, यातच मी खूप समाधान. तू बर्थडे नको म्हणते हे तुझ्या मनाचा मोठेपणा, पण आपण आपल्या पद्धतीने जसं होईल जसं जमेल, जरी आपल्याला मोठ्या लोकांसारखा मोठा बर्थडे वगैरे तुझा साजरा करता नाही आला तरी आपण आपल्या पद्धतीने जसं आपल्याला जमेल तसं आपण तुझा बर्थडे साजरा करू. आणि
सुखदुःखात साथ देणं आणि एकमेकांना सपोर्ट करणं आतापर्यंत आपण ते देतच आलो. आणि इथून पुढे पण आपण एकमेकांना समजून घेतो, एकमेकांना सपोर्ट करतो. तो तसा काय आपल्या लोकांसारखा काही विषय नाही आपला की बाबा एक दिवस बर्थडे करायचा आणि दुसऱ्या दिवशीपासून भांडणं चालू करायचे. आणि फक्त सोशल मीडियावर इंस्टाग्राम, फेसबुक, कुठे व्हॉट्सअपचे स्टेटस असतील तिथे फक्त आपला फोटो टाकायचा आणि आम्ही खूप सुखी समाधानी, त्यापेक्षा ना दिसण्यापेक्षा सुखी असणं हे गरजेचं आहे. आणि मग संध्याकाळी केक बिक